दुपारी 4 खायचं, संध्याकाळी 4 खायचं. किती झाल्या? 1 डझन झाल्या. 6 महिन्यात असा झाला ते माय बापाला ओळखू येईना. महाराज लय मोठी दया लागते, अंतकरण मोठं, मन मोठं लागतं महाराज. महिला मंडळ एवढ्या 2-4 घरापैकी इथं जे परिसरातली इथं कीर्तनाला आले, मी तुम्हाला विचारतो. आता परवा दिवशी काला आहे आपला, काला झाल्यावर 8-15 दिवस मी फक्त पुरणपोळ्या खायला राहू तुमच्याकडे. मनानं हो, मी कुठं राहतो म्हणायला सुद्धा तयार नाही महाराज. नाथ महाराजांनी त्याला फक्त पुरणपोळ्या खाण्याकरता ठेवलं. त्याला सांगितलं देवाला नैवेद्य दाखवायचा, पुरणपोळी खायची, खायचं प्यायचं आणि झोपायचं, बस एवढंच काम करायचं. तेवढंच काम करायचं महाराज. शांतीब्रह्मनाथ महाराज भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ लिखाणा करता बसले. पूर्वार्धात ग्रंथ आणि महाराज म्हटले, मी इहलोकीचा प्रवास सोडून परलोकीच्या प्रवासाला जाणार आहे. महाराजांना जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला. श्रोते म्हणायला लागले, बाबा राहिलेला कथाभाग पूर्ण करा. हा राहिलेला कथाभाग कोण पूर्ण करेल? महाराजांनी सांगितलं, हा कथाभाग अर्धवट राहणार नाही. हे भावार्थ रामायण अर्धवट राहणार नाही. हे पूर्ण करण्याकरता मी एक विद्वान शिष्य तयार करून ठेवला. विद्वान शिष्य म्हटलं, महाराजाच्या संस्थेचे सगळ्यात हुशार होतं ते म्हटलं मी. महाराज म्हटले बस खाली. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचं ते म्हणे मी. महाराज म्हणे चुप. मग कोण? ओय, खायचं प्यायचं आणि झोपायचं त्याला आवाज दिला. ते चालतच आला असं. म्हणजे कुठे पुरणपोळी? म्हणे आता पुरणपोळी नाही, आता रामायण घ्यायचं. रामायण. लोक हसायला लागले. महाराजांनी त्याला व्यासपीठावर बसवलं. आपुले पदी बैसविले, आपण सारिके करीती तात्काळ. कृपा कटाक्ष निहाळिले, आपुले पदी बैसविले. त्याचं नाव आहे गावबा. गावबा नावाच्या व्यक्तीनं भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ पूर्ण केला. गड्या पुरणपोळी खाण्यासाठी गेलेला गावबा जर रामायणाचा लेखक होत असेल तरी संतांची कृपा आहे, संतांचे उपकार. विठ्ठला.